सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य असलेले पोलीसच सध्या सुरक्षित नाही आहेत का, असा एक प्रश्न निर्माण होण्यासारखी घटना पुणे शहरात घडली आहे। प्रचंड गंभीर घटना आहे। पुणे शहरामध्ये एका आरोपीने चक्क पोलिसांवरच पेपर स्प्रे मारला आणि एवढं कमी की काय की पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या काचांची तोडफोड केली आहे, एका पीसीची तोडफोड केली आहे। मी खरं तर याच पोलीस स्टेशनमध्ये उभी आहे। ही सगळी जी घटना आहे ती काल मध्यरात्री काल जवळपास 11च्या आसपासची ही सगळी घटना आहे आणि सहकार नगर पोलीस ठाण्यामधला हा सगळा प्रकार आहे। आपण बघतोय या ठिकाणी हा जो आरोपी आहे या आरोपीला तळजाई परिसरातून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेलं होतं। राजू उर्फ बारक्या लोंढे असं या आरोपीचं नाव आहे आणि जेव्हा त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने जवळपास 4 ते 5 पोलिसांच्या चेहऱ्यांवरती पेपर स्प्रे मारला, ज्यामध्ये खरं तर ही मिरचीची पूड असते त्यामध्ये, तशा पद्धतीचा पेपर स्प्रे मारल्यामुळे पोलिसांना प्रचंड त्रास होऊ लागला। या सगळ्यातूनही या आरोपीला पोलिसांनी या ठिकाणी आणलं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला घरात घुसून मारतो असं म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या या आरोपीने पोलिसांनाच दिल्या आणि त्याचबरोबर इथले जे काचा आहेत या काचांची तोडफोड केली। आपण समोरही पाहिलं तर ही तुटलेली काच दिसतीये, काचेला मोठा तडा गेलाय, दुसरीकडची काच तर पूर्णपणे तुटलेली दिसतीये, ज्या ठिकाणी आता न्यूजपेपर वगैरे लावून थोडंसं झाकण्यात आल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणचा एक पीसी आहे, कम्प्युटर आहे, या कम्प्युटरची सुद्धा तोडफोड याने केलेली होती। हा सगळाच प्रकार जो आहे तो रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान घडला आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेला हा आरोपी होता। त्यामुळे हे जे काही घडलं त्याच्यानंतर इतका मोठा गोंधळ या ठिकाणी उभा राहिलेला होता। इतकं मोठं पोलीस स्टेशन आहे, इतके सगळे पोलीस त्या दरम्यान ड्युटीवरती होते आणि असं सगळं असताना सुद्धा अशा पद्धतीने आरोपीने वर्तन करणं किंवा त्याची इतकी हिंमत होणं हेच मुळात प्रचंड धक्कादायक होतं पोलिसांसाठी। पोलिसांनाच धमक्या देणं आणि त्या सगळ्याच्या नंतर आता बघतोय की हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या आरोपीवरती नेमके कोणकोणत्या पद्धतीचे आता गुन्हे दाखल करण्यात आलेत याविषयीचीच माहिती जी आहे ती पोलीस उपायुक्तांनी दिलेली पाहायला मिळते। पोलीस स्टेशनला तोडफोड झाली, एका आरोपीने एवढे पोलीस असताना अशी तोडफोड कशी केली, काय प्रकार आहे? रक्तरंजित झाले पोलीस स्टेशन काय? सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये एक 354चा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंढे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंढे, जितेंद्र लोंढे हे पाहिजे आम्हाला होते। सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत 4 कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते। त्यावेळी हा ऋषिकेश लोंढे त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याचा भाऊसुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही, त्याच्या डोळ्यात गेलेला होता, तरी त्यांनी शिताफीने त्यांना अटक केलं। अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं। पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेची तोडफोड त्यांनी केलेली आहे। यापैकी ऋषिकेश लोंढे याच्यावरती 2023ला मोक्काचा गुन्हा दाखल होता, त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे। त्यामध्ये तो बाहेर होता, त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा झालेली होती। त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही, परंतु आता BNS 121(2) आणि 132 याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे। त्याला बेड्या घातल्या होत्या तर त्याला पेपर स्प्रे कसा मारला? नाही, त्यांनी पेपर स्प्रे घरी त्याच्या मारलेला आहे, घरी मारला। सर, जो आरोपी आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। आपण कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याला उचलला, आपण प्रिकॉशन्स घेतले नव्हते का की आपल्याला कल्पनाच आली नाही की तो असा राडा करेल किंवा पोलीस स्टेशन राडा म्हणजे घरी त्यांनी पेपर स्प्रे मारलेला होता, त्यांनी हत्यार कोणतं वापरलेलं नव्हतं, फक्त पेपर स्प्रेचा वापर केलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं ऑफिस आहे, इथे सुद्धा त्याला तोडफोड केली, म्हणजे त्याची इतकी मजल कशी जाते? पोलीस नव्हते का, कोणी कर्मचारी नव्हते का? आता आम्ही जवळपास 11 वाजले तरी पाहतोय, वरिष्ठ अधिकाऱ्याची वाट पाहतोय, 11 वाजेपर्यंत या ठिकाणी कुठला वरिष्ठ अधिकारीही नसतोय। मी पीआयने विचारलेलं होतं, पीआय ससूनला गेले असं त्यांनी मला सांगितलेलं होतं। सर, केबिन जी आहे, जसं त्यांनी सांगितलं की वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची केबिन आहे, इथं तोडफोड झाली, बाजूला तोडफोड झाली, आपला एवढा स्टाफ असताना एखाद्या रेकॉर्डवरील आरोपीची एवढी मुजुरी कशी होते? कारण याच्या आधी पण त्याला शिक्षा झाली, तसं कोणी सांगितलं
आता काय प्रिकॉशन घेणार आहात आपण त्याला आता? नाही, त्याच्यावरती आता जुना IPC 353 आणि 353 333 वापरू आम्ही त्याला अटक करू. त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झालेली आहे. तो MPDA साठी सुद्धा एकदम फिट आहे. त्याच्यावरती सर्व लिगल ॲक्शन होते. मोकं कारवाई करणार कसं? कारण त्याच्या सिंगल आरोपी आहे, मी बघून घेतो त्याच्याबद्दल. आणि दुसरे एक सर, ज्यावेळेस आपले पोलीस तिथे मात्र मोक्कामध्ये तो बेलवरती आहे. हां. त्याचा बेल रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, या घटनेत आपले पोलीस अधिकाऱ्यांना काही जखम झाली का? त्यांच्यावर काय नाही, त्यांचे डोळे जळजळत आहेत. अदरवाईज बाकी काही नाही. सर, आपल्याला अनेक ठिकाणी रक्ताचे डाग दिसत आहेत. ते रक्ताचे डाग नेमके कुठले? तिथून कसं काय रक्त आलं त्या ठिकाणी? माहिती घेतो मी त्याची. काल काल हा प्रकार जो घडलेला आहे तो साधारणपणे 3 ते 3:30 वाजता घडलेला आहे. त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी ससूनला पाठवलेलं त्याने आहे. धमकी देखील दिली आहे की घरात घुसून मर्डर करेल. पोलिसांना अशी काही धमकी दिली होती का ते त्याने? मला तुमच्याकडून समजते, मी घेतो माहिती. सर, एकीकडे पोलीस CP साहेब CP ऑफिसमध्ये लोक परेड काढतात गुंडांची, शुअरिटी देतात की यांच्यावर कारवाई होईल, सगळं होईल आणि सर्वसामान्य लोकांना सेफ राहतील असं विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे असा प्रश्न निर्माण होतो, खरं पोलीसच सेफ आहेत का? अशा पद्धतीने जर आरोपीच राहणा करत असेल आणि पोलीस त्याला रोखू शकत नसतील, हे अपयश आरोपी असं वाटत हा नाही. काल जो पकडलेला होता तो नशेत होता असं कळतंय. नशेत केलेलं तसं कृत्य जरी असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारच्या सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड असलेल्या आरोपींची वारंवार झडती घेत असतो, त्यांना चेकिंग करत असतो. याही आरोपीला काल अशाच शोधासाठी ते गेलेलं होतं आणि त्यांनी हत्याराचा वापर करण्याच्या ऐवजी पेपर स्प्रेचा वापर केलेला आहे. आणि या परिमंडळ 2च्या हद्दीमध्ये जे कोणी रेकॉर्डचे गुन्हेगार असतील त्यांना पूर्णपणे पुढच्या कालावधीमध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊन आणि कायदेशीर कारवाई करून वटणीवरती आणलं जाईल. पण सर, परिमंडळ 2मध्ये अनेक दिवसांपासून गाड्या तोडफोडांची घटना गणपती उत्सवाच्या आधी या सगळ्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. काही दिवसापूर्वी सरकार नगरमध्ये ते पोलीस भरतीच्या उमेदवाराला पण मारहाण झाली. त्यांना काही अटक केली आहे? त्यांच्यावर पुढे काय कारवाई केली? त्यांच्यावरती क्रॉस दोन्ही गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरती अद्यापर्यंत कुणालाही अटक केलेली नाही. त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. सर, काय हा सगळा रक्तरंजित राडा आहे, सगळीकडे रक्त पाहायला मिळते. आरोपीची मजल होतेच कशी इथपर्यंत येऊन तोडफोड करण्याची? काय झालं सगळं? सहकारनगर पोलीस स्टेशनमधील वॉन्टेड ॲक्युज्ड आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे. हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर 254 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सदरामध्ये खाली होता. काल रात्री आमचे सागर पाटील API व पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले. त्याच्या संदर्भात आपल्याला काही इनपुट्स मिळाले होते. पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ठिकाणी त्याला पकडला, अरेस्ट केला, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा दगाफटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, इथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे. काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर IPC अंडर सेक्शन 333 353 अन्वये आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे. त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे. त्याच्यावर ससून हॉस्पिटलचे उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून घेतो. स्प्रे मारलेला आहे, मिरचीचा स्प्रे, त्यात काही पोलीस जखमी झालेले. सगळे जे काही पोलीस आहेत ते आता सध्या ससून हॉस्पिटललाच आहेत. तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या अटकेत आहे. त्याचे CT स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत. पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवली. सर, पण त्यांनी काच कशाने फोडलं? त्यांनी किती पोलीस मी सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या पण आहेत. कशाने काचा फोडल्या? त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे. पण सर, किती पोलीस त्याला धरण्याचा प्रयत्न करत होते? किती? आपल्याकडं रात्री जो API सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले 3 ते 4 जण, आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो. रात्रीची वेळ होती, 2:30-3 वाजताची. त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडलं गेलं तिथेच थोड्या प्रमाणात पोलिसांना
त्याच्या घराच्या इथं तळजाई पठारावर रोडवर आपण जर इथं गेलो ना तर back side ला- आरोपी फरार होता फरार वगैरे नाहीये, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. फरार नाहीये तो. त्याच्यावर तो 2 महिन्यापासून आरोप 2 महिन्यापासून फरार होता अशी नाही माहिती नाही, फरार नाहीये तो कुठल्याही गुन्ह्यामध्ये पॉक्सको नाही नाही, पॉक्सो अंतर्गत पण गुन्हे नाहीये, तो फरार नाहीये. फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांच्या विषय, तर तो फरार नाहीये. फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर सर 8 पोलिसांना जर एक आरोपी आवरत नसेल तर मग काय सगळं ॲक्च्युली तसा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती किंवा तो जो दांडगाई वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या तावडीतून कशा पद्धतीने सुटेल, स्वतःला दगाफटका किंवा इजा फटका करून घेणार. नाही, आरोपीचं वय 22 वर्ष आहे, तो अल्पवयीन नाही आहे तो. नाही, अजून त्या संदर्भात काही डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे. वैद्यकीय तपासणी आणि जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने आहे. बघा आता आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे, पोलिसांवर काही इजा फटका करण्याचा प्रयत्न केला त्याच्याप्रमाणे आपण IPC 353 सरकारी कामात अडथळा आणणे आणि 333 प्रमाणे आपण एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वीचे पण त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो. तळजाईतल्या कुठल्या टोळीत सहभाग आहे का त्याचा? कुठल्याही टोळीमध्ये त्याचा सहभाग नाही आहे. त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत. तसे आत्ताचे सध्याचे जे आहेत ते 354 महिलांविषयीचे त्याच्यावर गुन्हे आहेत. तसे individual. सर घरात पकडायला जेव्हा गेला तेव्हा देखील त्यांनी स्वतःला इजा करून घेतली आणि आता मग पोलीस स्टेशनला जेव्हा आणलं तेव्हा खबरदारी पोलिसांकडे घेण्यात आली नाही का? अशा पद्धतीने नाही, मी पोलीस तुम्हाला स्टेशनमध्ये सांगितल्या पद्धतीने येऊनच की त्या आळा आरोपीची जी दांडगाई वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या ह्या प्रयत्नातच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे. तिथं हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.